शुभप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजच्या श्रावणी सोमवारची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे। अशा प्रकारे मी माझ्याकडे असलेल्या पिंडीचं छानपैकी पूजा केलेली आहे, त्याला तांदूळ वाहिलेले आहे कारण आज आहे तांदळाचा दिवस। आणि आज माझ्या मम्मीने छानपैकी असे पराठे केलेले आहेत। हे आम्ही सर्व गाजर, बीट, बटाटा सर्व घालून मिक्स करून पराठे केलेले आहेत। हे माझ्या बाबूच्या स्कूलसाठी केलेले आहेत, तेच मी नाश्त्याला खाते। आणि आज आहे सोमवार स्पेशल साबुदाण्याची खिचडी। तर असं मी आता छानपैकी सर्व बटाटा तुपामध्ये आणि मिरची फोडणीला घातलेली आहे। साबुदाणे रात्री भिजवलेले होते, त्यामुळे असे फोडणीला घातले आणि ही झाली आहे रेडी साबुदाण्याची झटपट खिचडी। आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। खूप दिवसांनी ही खिचडी खायला मिळते आणि बरं का, श्रावणी सोमवारच्या दिवशी ही खिचडी खाल्ल्याने याची टेस्ट खूपच वेगळी येते, खूप सुंदर लागते, मला तर भरपूर आवडते। आणि आज श्रावणी सोमवारच्या दिवशीसुद्धा देवाला नैवेद्य दाखवलेला आहे। थोडंसं देवाने सुद्धा बघू दे आपण जे काय खातो ते। आणि आता आम्ही चाललेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये, मी आणि माझी मम्मी। थोडंसं आमच्या इकडून थोडंसं अंतरावरती चालत जायचं आहे, तर पावसाने सुद्धा उसंत घेतलेली आहेत। आम्ही छानपैकी चालत चाललो आहे। हे बघा, असे सर्व भाविक इथे जमले होते आज सकाळी सकाळी। आम्हाला वाटलं आम्हीच असू, लवकर पण नाही, आमच्या आधीसुद्धा खूप लोक आले होते इथे पूजनासाठी पिंडीच्या। आणि इथे आहे पार्वती माता। असं आमचं सर्व छानपैकी पूजन झालेलं आहे, नैवेद्य दाखवून झालेलं आहे मंदिरामध्ये। हे बाहेर असं आहे, एक साईडला आपले हनुमान आहेत आणि एक साईडला आपला गणपती बाप्पा आहे असे मंदिरामध्ये। आणि हे बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आपला नंदी। आणि आज माझं काम होतं इथे गणपती, जिथे आम्ही ज्या काकांकडे दिले आहे गणपती बनवायला, तिथे मी ॲडव्हान्स बुकिंग करायला आली होती। तर बघा, असा त्यांचा कारखाना आहे। सुंदर सुंदर मूर्त्या इथे रेडी आहेत। मी माझ्या गणपतीची मूर्ती तुम्हाला आत्ताच रिव्हील करणार नाही आहे, ते जरा स्पेशल आहे माझ्यासाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा ते स्पेशल असेल, त्यामुळे ते आपलं सिक्रेट आपण नंतर बघूया। तर पण मला आवडलेली ही मूर्ती ना, मला भरपूर आवडली। इथे खूप छान होती हसरी मूर्ती। आणि तुम्हाला माहिती आहे का, हे माझ्या मम्मीने हे जे थालीपीठ केले हे कसलं आहे, आपण जे पडवळ घेतो त्या पडवळाच्या आतली बी जी असते त्या बीचं हे थालीपीठ केलेलं आहे। हे खूप सुंदर लागतं, टेस्टला खूप सुंदर लागतं। आणि माझ्या मम्मीने इथे एका साईडला मुगाची आणि साबुदाण्याची स्पेशल खीर केलेली आहे। ह्यात दूध टाकायचं बाकी आहे, शिजवून गोड वगैरे सर्व टाकून ही खीर रेडी आहे। आणि आज आम्ही जेवणाला बनवलेला आहे वालाचा भात। त्या दिवशी आम्ही अशीच खिचडी केली होती, आज आम्ही वालाचा भात केलेला आहे। आणि मी आता येताना छानपैकी माझ्याकडे बेलाचं पान नव्हतं, ते बेलाचं पान मी माझ्या पिंडीसाठी घेऊन आलेली आहे। आणि असं छानपैकी आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे देवाला। आणि हा माझा उंदीर बघतो आहे कुठपर्यंत पाऊस पोहोचला आहे आणि किती मिनटात माझ्याकडे आता पाऊस येणार आहे। इथे वेधशाळेचं काम इथे चालू आहे बरं का। आणि खूप दिवसांनी मग माझ्या बाळासाठी असे त्याचे आवडीचे केक घेऊन आलेली आहे। आणि या मंडळी तुम्ही सुद्धा खायला। आणि ह्या स्वीट नोटवरती मी थांबवते माझा व्हिडिओ।